तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मस्त तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम संदर्भाची. तर मित्रांनो, महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम संदर्भात जे आहे DVET मार्फत एक पत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं. तर त्या संदर्भात अधिक अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरू करूया. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका कुशंका येत आहे की 25 मार्च 2025 नंतर विद्यार्थी जे आहे यासाठी अर्ज करू शकणार आहेत की नाही. कारण यामध्ये 25 मार्च 2025 एक त्यांनी डेडलाईन ठरवून दिलेली आहे. तर ती डेडलाईन नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि यामध्ये ज्यांचे ॲप्रेंटिस चालू आहे ते सध्या क्लेम करू शकतात की नाही, याबद्दलसुद्धा माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे देणारच आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जे आहे मॅप्स म्हणजेच महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम जे आहे ही सुरू केलेली होती. तर या अन्वये जे आहे वेगवेगळे शासनामार्फत GRसुद्धा निघालेले होते, ज्यामध्ये 3 जून 2021च्या GRनुसार या योजनेला मान्यता देण्यात आलेली होती. त्यानुसार जे आहे 5,000 रुपयापर्यंतचं जे काही विद्यावेतन आहे हे विद्यार्थ्यांना दिलं जात होतं. त्यापैकी 1,500 रुपये जे आहे हे ॲप्रेंटिस कालावधी सुरू असताना केंद्र सरकारतर्फे त्यांना दिले जात होतं आणि उर्वरित 3,500 रुपयाचं जे काही शुल्क आहे प्रति महिना ते राज्य सरकारमार्फत दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता त्याबद्दल आणखी काही महत्त्वाची डिटेल्स त्यांनी खाली दिलेली आहे. आता या पॅराग्राफमध्ये तुम्ही बघू शकता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचं शासनाचं पूरकपत्र आहे. त्यानुसार 20 मार्च 2023 सन 2021-22, 22-23 या आर्थिक वर्षात प्रलंबित विद्यावेतन हे ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यासाठी त्यांना मान्यता देण्यात आलेली होती. त्यानुसार 1/4/2023 पासून जे आहे हे विद्यावेतन जे आहे हे DBT मार्फत ट्रान्सफर केलं जात आहे. आता या अनुषंगाने त्यांनी सांगितलं आहे की 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 36,25,02,900 रुपये इतका प्राप्त निधीमधून सन 2021-22 आणि 22-23 मधील शिकाऊ उमेदवारांना 36,25,02,870 रुपये इतक्या निधीचं जे आहे ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्यात आलेलं होतं. आणि यानंतर उर्वरित जे काही निधी आहे त्याची माहिती खाली त्यांनी दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची जे आहे त्यांनी यादीसुद्धा दिली होती असं त्यांनी सांगितलं आहे. आणि यामध्ये प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत सर्वात जास्त लाभार्थी होते, ज्यामध्ये 2,67,720 लाभार्थी होते. नाशिक अंतर्गत 64,060, त्यानंतर मुंबई अंतर्गत 1,49,216, छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत 17,521, नागपूर विभागांतर्गत 29,861 आणि अमरावती विभागामार्फत सर्वात कमी म्हणजे 10,057 इतके लाभार्थी होते. आता सध्या स्थितीमध्ये जे आहे या योजनेकरिता एकूण 600 कोटी इतका निधी जो आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी 90.95 कोटी रुपये इतका निधी जो आहे हा BIMS या प्रणालीवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यापैकी आतापर्यंत 60.72 कोटी रुपये इतका निधी जो आहे हा खर्च केलेला आहे आणि त्यापैकी 30.23 कोटी इतका निधी जो आहे हा शिल्लक राहिलेला आहे. आता हा निधी जो आहे हा मार्च 2025 अखेर जो आहे हा 500 कोटीचा जो निधी आहे हा त्यांना खर्च करणे गरजेचं आहे. त्यासाठी सदर मॅप्स पोर्टलवरती दरमहा माहितीनुसार मंथ वाईज भरण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे आहे मंथ वाईज यामध्ये क्लेम करणे गरजेचं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे शैक्षणिक वर्ष 2021-22, 22-23 आणि 23-24 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या उमेदवारांनी ॲप्रेंटिसशिप पूर्ण केली आहे, उदाहरणार्थ
त्यांनी सांगितलं आहे की डिसेंबर 2024पर्यंत जर समजा तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली असेल, म्हणजे डिसेंबर 2024पर्यंत जर तुमची अप्रेंटिस पूर्ण झाली असेल, आता यामध्ये 21मध्ये केली असेल, 22मध्ये केली असेल, 23मध्ये केली असेल किंवा 24मध्ये केली असेल, तर त्यामध्ये तुमचा डिसेंबर 2024पर्यंत ज्या ज्या उमेदवाराची अप्रेंटिसशिप पूर्ण झालेली आहे अशा सर्व उमेदवारांना दिनांक 25 मार्च 2025पर्यंत नोंदणी करून जे आहे त्यांना मंथवाईज क्लेम करणे गरजेचं राहणार आहे. 25 मार्च 2025 नंतर केलेल्या क्लेम्सचा यामध्ये विचार केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा शिकाऊ उमेदवारांना महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजनेअंतर्गत देय विद्यावेतन जे आहे, जर समजा तुम्ही उशिरा केलं तर तुम्हाला देय केले जाणार नाही. त्यामुळे जे काही उमेदवार असतील 2021, 22, 23, 24मध्ये आणि त्यांची अप्रेंटिस पूर्ण झाली असेल तर त्यांनी तात्काळ जे आहे यामध्ये क्लेम करायचे आहे. 25 मार्च 2025 यासाठीची अखेरची तारीख राहणार आहे. आणि यामध्ये जर समजा तुमची अप्रेंटिसशिप चालू असेल आणि समजा अप्रेंटिसला पूर्ण होऊन म्हणजे सुरुवात होऊन 3 ते 4 महिन्याचा कालावधी झाला असेल किंवा 2 महिने झाले असेल किंवा एखादं स्टायपेंड जरी आलं असेल तरीसुद्धा तुम्ही तुमचा मंथवाईज जे क्लेम आहे हे सुद्धा करू शकता. यामध्ये जे आहे ज्या उमेदवारांचं याआधी म्हणजे अप्रेंटिस कंप्लीट झाली असेल तर त्यांनी लवकरात लवकर जे आहे यासाठी क्लेम करणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जे आहे हे पत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. हे पत्रक जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही हे पत्रक डाउनलोड करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. यासाठी फॉर्म फिलअपचा व्हिडिओ उद्या सकाळी 8 वाजता आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. त्यानुसार तुम्ही फॉर्मसुद्धा भरू शकाल. तर मित्रांनो, भेटूया नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.